पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, पोलीस भरती आता सध्या सुरू आहे आणि ग्राउंडची प्रोसेस आता विद्यार्थी या ठिकाणी ग्राउंडला जात आहेत. आता विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये प्रश्न होता, की सर मी ग्राउंडला जातोय आणि ज्यांचं ग्राउंड झालेलं आहे असे सर्व विद्यार्थी महाराष्ट्रामधून सर्वच पुरुष असो किंवा महिला कोणत्याही कॅटेगरीचे असू द्या, की मी या कॅटेगरीचा आहे सर, माझी कॅटेगरी SC आहे, ST आहे, मी OBC आहे, ओपन आहे. तर माझ्या कॅटेगरीचं या ठिकाणी मेरिट म्हणजे जो काही ग्राउंडचा कट ऑफ लागणार आहे. आता कट ऑफ म्हणजे काय आहे, तुम्ही ग्राउंडमध्ये जेवढे पण मार्क घेतलेले आहेत त्यानुसार तुमची निवड ठराविक या ठिकाणी जो काही कट ऑफ लागणार आहे, कट ऑफमध्ये जर तुम्ही बसत असाल तेवढे मार्क जर तुम्हाला असतील तर तुम्ही लेखी परीक्षा देऊ शकतात, अदरवाईज परीक्षा देऊ शकत नाहीये. म्हणजे तुमच्या कॅटेगरीनुसार किती कट ऑफ लागणार आहे प्रत्येक कॅटेगरीसाठी आणि ज्यांचं ग्राउंड बाकी आहे त्यांना ग्राउंडमध्ये किमान किती मार्क घ्यायचे की जेणेकरून ते लेखी परीक्षेसाठी बसू शकतात. आता 25 मार्क घेणारा विद्यार्थी सुद्धा पोलीस झालेला आहे. 25 मार्क घेऊन विद्यार्थी पोलीस झालेले आहेत. तर नेमकी अपडेट काय आहे, तुम्हाला किती मार्क घ्यायचे आहेत, तुम्हाला किती मार्क पाहिजेत की जेणेकरून तुम्ही सेफ स्कोरमध्ये बसू शकतात, सर्व कॅटेगरीनुसार डिटेलमध्ये हा व्हिडिओ असणार आहे आपला. त्याच्यामुळे सर्वांना निवेदन आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन प्रेस करून जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वपूर्ण अपडेट मी देतो. त्याच्या अगोदर बघा, पोलीस भरती मैदानी चाचणी कट ऑफ बिग अपडेट 2026. आता ही भरती 2024-25ची आहे आणि ही 2026 मध्ये पार पडते. ठीक आहे, ज्यांचं ग्राउंड झालेलं आहे आणि ज्यांचं बाकी आहे त्यांनी बघा सगळ्यांनी. तर बघा, CP मुंबई पोलीस भरती ग्राउंड. आता जागा बघा, पोलीस भरतीमध्ये मागच्या वेळेस जागा होत्या, मागच्या भरतीला 17,000 जागा होत्या आणि त्याच्यापैकी मुंबईला 2572 जागा होत्या. जर आपण मुंबईचा विचार केला तर मुंबईला 3,53,000 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते मागच्या भरतीमध्ये, 3.5 लाख विद्यार्थ्यांनी. त्याच्यापैकी या ठिकाणी पुरुषांच्या जागा किती होत्या, 1805. ठीक आहे, त्याच्यानंतर महिलांच्या होत्या 767. जर पुरुषांचा अर्जाचा आपण क्रमांकाचा विचार केला तर बरोबर मुंबईला मागच्या वर्षी मागच्या भरतीमध्ये 2,81,000 पुरुषांनी अर्ज केला. त्याच्यानंतर महिलांनी 72,000 अर्ज केले, म्हणजे 72,000 महिलांनी अर्ज केले. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण जर प्रमाण चेक केलं तर एका जागेसाठी पुरुष 155 पुरुष बसलेले होते, म्हणजे 1805 जागांसाठी या ठिकाणी 2,81,000 या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले होते. म्हणजे एकाच 155चा हा या ठिकाणी रेशो आलेला आहे, म्हणजे एका जागेसाठी 155 विद्यार्थी बसलेले होते. त्याच्यानंतर कट ऑफ लागला आणि तिथून ते गायब झाले बाकीचे, एकाच 10 प्रमाणे लागला. त्याच्यानंतर समोरचं बघू शकतात, मुली एका जागेसाठी 93 ते 94 मुली बसलेल्या होत्या. आता या वर्षीचा या ठिकाणी रिस्पॉन्स कसा आहे ते मी तुम्हाला दाखवतो. आता मागच्या वेळेस बघा, पोलीस भरती 2025 ते 26. आता यावर्षी अगोदर जागा होत्या 2459, त्याच्यामध्ये 1,062 जागांची वाढ झालेली आहे सध्या. आणि आता तो आकडा गेलेला या ठिकाणी बघू शकतात 3,521, म्हणजे 3,521 जागा आताच्या परिस्थितीला वाढलेल्या आहेत. टोटल अर्ज 2,80,000च्या जवळपास आलेले आहेत. हे तुम्हाला मी सांगतोय कारण तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की कॉम्पिटिशन किती आहे. ठीक आहे, 2,80,000 विद्यार्थ्यांनी अर्ज केले. पुरुषांचा अर्ज क्रमांक या ठिकाणी 2,33,000च्या जवळपास आहे. याच्यामध्ये थोडंफार मागं पुढं होऊ शकतो, एक्झॅक्टली या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ठीक आहे, 2 लाख या ठिकाणी 33,000 पुरुष, महिलांचा 47,000 महिलांनी या ठिकाणी अर्ज केलेले होते. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला आपण प्रमाण सांगू शकत नाहीये कारण जागा वाढलेल्या आहेत 1,062. आता त्याच्यापैकी कोणत्या कॅटेगरीमध्ये किती जागा जाता, त्याच्यानंतर ओपनला किती, कोणत्या कॅटेगरीमध्ये पुरुष महिला, त्याच्यानंतर समांतर आरक्षणवाले कोण कोण आहे, त्याच्यामध्ये किती जागा जाता, त्याचं नियोजन या ठिकाणी समोर आलेलं नाहीये. त्याच्यामुळे लक्षात तुम्हाला एवढंच घ्यायचं आहे. ठीक आहे, महिलांचे एवढे अर्ज, पुरुषांचे एवढे, जागा एवढ्या. आता क्लिअर नाहीये तुम्हाला मी सांगितलं. आता महत्त्वपूर्ण अपडेट मी तुम्हाला देतो. त्याच्या अगोदर तुम्हाला कुठलीही पोलीस भरती संदर्भात किंवा कोणत्याही भरती संदर्भात अडचण असेल, पोलीस भरती कट ऑफ ग्राउंड बद्दल, तर तुम्ही आपला नंबर आहे 7248994648 वरती कॉन्टॅक्ट करू शकतात. व्हॉट्सअपला तुम्हाला SMS करून द्यायचा आहे. ठीक आहे, तर यामध्ये एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला कॅटेगरीनुसार सेफ स्कोर आणि कट ऑफ सांगतो की तुम्हाला केवढे मार्क घ्यायचे आहेत. तर समोर तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी पूर्णपणे हा कट ऑफ तुम्हाला दिसत असेल. आता हा जो काही कट ऑफ आहे याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे, हा प्रत्येक कॅटेगरीचा विचार करून या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आता महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला देतो. आता बघा, यामध्ये तुम्हाला कास्ट दिसत असतील या साईडला,
रोमध्ये दिसत आहे SC ST VJ, त्याच्यानंतर इकडं सोशल रिझर्वेशन. तर आता हे समांतर आरक्षण आहे. याच्यामध्ये आता काय फरक असतो ते मी तुम्हाला सांगतो. आता बघा कोणत्या कॅटेगरीसाठी सेफ स्कोर किती आहे, कट ऑफ किती ते तुम्हाला याच्यामधून सांगतो. आता जनरल SCचा जो काही कट ऑफ आहे, आता जनरल म्हणजे काय, असा विद्यार्थी ज्याला कुठल्याही प्रकारचं याच्या व्यतिरिक्त आरक्षण नाहीये. आता तो SC कॅटेगरीचा आहे, परंतु तो पोलीस पाल्य पण नाहीये, भूकंपग्रस्त नाहीये, प्रकल्पग्रस्त नाहीये, त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन पण नाहीये. तो विद्यार्थी असतो, साधारण विद्यार्थी असतो, त्याला आपण म्हणतो जनरल. तो जनरलमध्ये असतो. ठीक आहे. SC कॅटेगरीचा जनरल या ठिकाणी 36च्या जवळपास असणार आहे. आता 36 मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर महिलांसाठी 33, स्पोर्टमॅन 28, प्रोजेक्ट अफेक्टेड या ठिकाणी 28, अर्थक्विक या ठिकाणी लागणारे 26, त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन 25, पोलीस पाल्य 25 आणि होमगार्ड 34. आता लक्षात आलं का तुमच्यावाल्या? आता हा जो काही कट ऑफ आहे याच्यानुसार जर तुम्हाला मार्क असतील तर तुम्ही या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये भरती होऊ शकतात. 25 मार्क घेणारे विद्यार्थी पोलीस झालेले आहेत, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता हे जो काही कट ऑफ आहे हा तुम्हाला समोरच्या कॅटेगरीसाठी पाहायचा आहे. एस टीसाठी या ठिकाणी जनरल 36, महिलांसाठी 34, स्पोर्टमॅन या ठिकाणी 33, प्रोजेक्ट अफेक्टेड 30, त्याच्यानंतर अर्थक्विक 25, एक सर्व्हिसमॅन 26, पोलीस पाल्य 25 आणि होमगार्ड 34. हा झाला ST कॅटेगरीसाठी. त्याच्यानंतर मी तुम्हाला आता सगळ्यात जास्त कट ऑफ कोणत्या कॅटेगरीसाठी लागणार आहे ते मी तुम्हाला आता सांगतो. तर बघा ओपन असा विद्यार्थी असतो ज्याने जास्त मार्क घेतले. आता समजा तुमचा SC वाल्या विद्यार्थ्याचा कास्टचा कट ऑफ लागलेला आहे 36 आणि याला मार्क जर समजा 44-45 असतील तर हा विद्यार्थी SC मध्ये नाही राहणार, हा जाईल ओपनमध्ये, कारण त्यांनी मार्क जास्त घेतले म्हणून त्याला तिकडे ती जागा त्याचीवाली फिक्स होणार आहे. ठीक आहे, एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त कट ऑफ कोणत्या कॅटेगरीसाठी लागेल? ओपनला जनरल 41 आहे, महिलांसाठी 39, त्याच्यानंतर स्पोर्टमॅन 39, समोरचं आहे प्रोजेक्ट अफेक्टेड 39, 37 अर्थक्विक, त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन 41, त्याच्यानंतर पार्ट टाइम जॉब करणाऱ्यांसाठी 26, त्याच्यानंतर पोलीस पाल्य 30 आणि होमगार्ड 40. तर अशा पद्धतीने कट ऑफ लागणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे एवढा कट ऑफ लागेल हे मी तुम्हाला कशाच्या बेसवरती सांगतोय, कारण लक्षात घ्या मागच्या वर्षी अर्ज आले होते 3.5 लाख, यावर्षी आले 2,80,000. मागच्या वर्षी जागा होत्या या ठिकाणी जवळपास 2500च्या जवळपास आणि यावर्षी 3,500च्या जवळपास जागा. म्हणजे यावर्षी कॉम्पिटिशन या ठिकाणी जवळपास मागच्या वर्षीपेक्षा थोडं कमी आहे. तर तेवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. सांगण्याचा मुद्दा काय आहे की या ठिकाणी हा जो कट ऑफ आहे एवढे जर मार्क तुम्हाला असतील, आता हा मागच्या वर्षीचा लागलेला कट ऑफ आहे, बघू शकतात 2022-23चा कट ऑफ या ठिकाणी मागच्या भरतीमध्ये हा लागलेला आहे. सांगण्याचा मुद्दा आहे जर एवढे तुम्हाला मार्क असतील तरी तुम्ही या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी पात्र होऊ शकतात. मग याच्यावरती तुम्हाला किती घ्यायचे ते तुम्हाला ठरवायचं आहे. लक्षात घ्या 25 मार्क, आता मी तुम्हाला सांगतो एवढे मार्क तुम्हाला असतील तर तुम्ही सेफ स्कोरमध्ये तुम्ही लेखी परीक्षा देऊ शकतात. आता 25 मार्क घेणारे कसं काय पोलीस झाले ते मी तुम्हाला सांगतो. तर बघा काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी ग्राउंडमध्ये त्यांनी 25 मार्क मिळवले, परंतु त्यांची लेखी 90 ते 100 मार्कांची होती. मग याच्यामुळं काय झालं, त्यांचे इथले ग्राउंडचे मार्क तिकडं कव्हर झाले आणि म्हणून ते या ठिकाणी आज पोलीसमध्ये भरती झालेले आहेत. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की मार्क तुम्हाला जर इकडं कमी भेटले तर तिकडं या ठिकाणी तुम्हाला जास्त घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि एकच सांगतो की असं नाही आहे की गणेश सरांनी सांगितलंय 36चा कट ऑफ लागेल या ठिकाणी SC जनरलचा, तर 36 वाढू शकतो किंवा कमी लागू शकतो, कारण ते सगळं मॅटर करतं. कट ऑफ कशावर डिपेंड असतो, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ग्राउंड कशा पद्धतीने दिलं, सरासरी विद्यार्थ्यांना किती मार्क मिळाले, ॲव्हरेज मार्क त्या ठिकाणी काढले जातात आणि एकाच प्रमाणे कट ऑफ लागतो. म्हणजे एका जागेसाठी 10 विद्यार्थी बसतात. ठीक आहे, आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल. काही अडचण असेल, काही डाऊट असेल कमेंटमध्ये विचारा. याच्यानुसार मार्क घेतले तर 100% 101% तुम्हाला या ठिकाणी लेखीसाठी चान्स भेटेल. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढची माहिती बघू पुढच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांना ग्राउंडसाठी पुन्हा ऑल द बेस्ट आहे. चांगले मार्क मिळवा. आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.